हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज 6th स्टँडर्डचा पार्ट 2 सुरू करणार आहोत. त्यातला पहिला लेसन आपला कुठला आहे? 10 इक्वेशन्स. आता इक्वेशन हा पार्ट तुमच्याकरता पूर्णपणे नवीन आहे. तर प्रॅक्टिस सेट 26 सोडवायच्या आधी तुम्हाला मी इक्वेशन म्हणजे काय ते थोडंसं समजून सांगते थोडक्यात. मग आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करूयात. इथे बघा, टीचर विचारतात की फाइंड 2 नंबर्स अँड अ मॅथमॅटिकल ऑपरेशन टू गेट द आन्सर 15. म्हणजे तुम्हाला मी विचारलं समजा की 15 आन्सर असं मला एखादं ऑपरेशन सांगा. कोणी 10 + 5 सांगेल, कोणी 5 × 3 सांगेल, कोणी 45 / 3 सांगेल, ते पण 15 येईल. कोणी 5 + 10 हे 15 सांगेल. ठीक आहे. 7 + 8 हे पण 15 सांगेल कोणी. म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळे ऑपरेशन सांगेल आणि पण आन्सर काय येणार आहे शेवटी सगळ्यांचं 15 येणार आहे. म्हणजे मग त्याला काय म्हणतात? एक्सप्रेशन ऑफ इक्वॅलिटी इज कॉल्ड ॲन इक्वेशन. म्हणजे सगळ्यांचे आन्सर तुमचे इक्वल आहेत पण तुमचे ऑपरेशन वेगवेगळे आहेत. म्हणजे बघा इथे 5 × 3 आणि 17 - 2 दोन्हीचा आन्सर काय येणार आहे? 15. म्हणजे हे दोन्हीचं आन्सर जेव्हा आपण समोर लिहू म्हणजे इज इक्वल टू काय येणार आहे? 15 × 15. म्हणजे दोन्हीचं इक्वेशन आपली कशी बॅलन्स होते जेव्हा लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड दोन्ही इक्वल असतात. ठीक आहे. तर इथे बघा, इथे ते ह्या तराजू दाखवला तुम्हाला. तराजूमध्ये तुम्ही आता कधी बाहेर भाजी वगैरे घ्यायला असाल किंवा कुठलेही धान्य घ्यायला गेला असाल तेव्हा तो दुकानदार काय करतो? एक माप इथे ठेवतो की समजा 5 किलोचं ठेवलं. मग या साईडला पण तो 5 किलो तांदूळ भरेल आणि मग ते जेव्हा इक्वल होईल तेव्हा तो आपल्याला देईल. म्हणजे दोन्ही साईडचं काय आलेलं आहे? इक्वल आलेलं आहे. म्हणजे ह्याला काय म्हणतात? इक्वॅलिटी. मग त्याला आपण काय म्हणतो? बॅलन्स्ड इक्वेशन. हे जेव्हा दोन्ही एकत्र बॅलन्स होतं, बॅलन्स म्हणजे काय? दोन्ही एकसारखं होतं. लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड एका वेळेस येतं. म्हणजे हा जो काटा आहे तो बरोबर मध्ये येतो. म्हणजे तेव्हा ते इक्वेशन बॅलन्स होतं. ठीक आहे. तेव्हा ते इक्वेशन बरोबर असतं. तर आता इथे आपल्याला काय सांगितलं आहे? डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आर गिवन इन 2 rows बिलो. फाइंड आउट द नंबर यू गेट इन ईच ऑपरेशन अँड मेक इक्वेशन्स. म्हणजे ह्या सगळ्याच्या आधी आपण आन्सर फाइंड करूयात आणि मग आपण ते इज इक्वल टू म्हणजे इक्वेशन कसं तयार करायचं आहे ते बघूयात. आधी आपण ह्या सगळ्याचे आन्सर लिहून घेऊ. तर 16 / 2 काय येणार आहे? 2ला 16 डिवाइड काय येणार आहे? 8. 2 × 8 = 16. सगळ्यांना माहिती आहे. नेक्स्ट आपण बघूयात 5 × 2. ही रो आधी आपण सोडवूयात आणि मग ही खालची रो सोडवूयात. सो 5 × 2 काय आहे? 10 आहे. 9 + 4 किती येतं? 13 येतं. 72 / 3. 72 / 3 किती येतं? 24 येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा काय आहे? 4 + 5 किती येतं? आन्सर 9 येतं. 8 × 3 आता सेकंड सॉल्व करायला घेऊ. 8 × 3 किती येतं? 24. त्याच्यानंतर 19 - 10 म्हणजेच किती येतं? 9 येतं. 10 - 2 इज वॉट? 8. 37 - 27 इज वॉट? 10. अँड 6 + 7 इज 13. ठीक आहे. तर ह्या सगळ्याचे आता आन्सर आपण काढलेत. आता इक्वेशन फॉर्ममध्ये कसे लिहायचे? तर आता पहिल्याचं बघूयात आपण. 16 / 2 त्याचा आन्सर काय? 8 आहे. मग अजून इथे कशाचा आन्सर 8 आहे? इथे बघा 10 - 2चा आन्सर येत आहे. म्हणजे आपण इथे काय लिहू शकतो? 10 - 2. म्हणजे हे इक्वेशन काय? बॅलन्स झालं इक्वेशन. ह्याचं पण आन्सर 8 आहे, ह्याचं पण 8 आहे. म्हणजे हे इक्वेशन काय झालं? बॅलन्स झालं. म्हणजे हे बरोबर आहे इक्वेशन. त्याच्यानंतर आपण सेकंड नंबर घेऊयात 5 × 2. सो 5 × 2चा आन्सर काय? 10 आहे. मग त्याच्याबरोबर एक्झॅक्ट ऑपोजिट कुठे येणार आहे? ह्याचा पण आन्सर 10 आलेला आहे. म्हणजेच काय येणार आहे? 37 - 27. ठीक आहे. कळलं आहे सगळ्यांना? आता ह्याचं तसेच पुढचे आपण सॉल्व करायचे आहेत. 9 + 4 काय आहे? 13. मग 13 अजून कशाचं येत आहे? 6 + 7. सो इथे आपण लिहूयात 6 + 7. नेक्स्ट नंबर काय आहे? 72 / 3. त्याचा आन्सर काय आहे? 24. मग 24 अजून कशाचा आन्सर आहे? 8 × 3चं. सो इज इक्वल टू काय येईल? 8 × 3. नेक्स्ट बघा 4 + 5 इज 9. 4 + 5 घेऊ आणि 9 अजून कशाचं आहे? 19 - 10. ठीक आहे. हे झाले आपले सगळे सॉल्व करून. सगळे एकदा चेक करा. आपण नंबर किती लिहिलेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि हे आपले सगळे 10 नंबर लिहून झालेत. म्हणजे ह्याला आपण हे जे आपण सॉल्व केले ह्याला काय म्हणणार आहे आपण? इक्वेशन. ठीक आहे. इथे डिव्हिजन आहे, इथे सबट्रॅक्शन आहे, पण दोन्हीचा आन्सर काय आहे? सेम आहे. म्हणून ते इक्वेशन आहे. इक्वेशन म्हणजे हे काय? इक्वल टू. हे सगळं तुमचं बॅलन्स झालं पाहिजे. लेफ्ट हँड साईड म्हणतात ह्याला इज इक्वल टूच्या साईडला आणि ह्याला म्हणतात राईट हँड साईड. ह्या दोन्ही बरोबर असेल तरच आपण मध्ये इज इक्वल टू लिहू शकतो. किंवा मग नंतर काय जर इक्वल टू नसेल तर काय लिहिणार आपण? ते नॉट इक्वल टू. ते आपण पुढच्या टर्ममध्ये बघूयात. ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.